तर हे जे लाळी मुळे आहेत हे बघा, हे अशा प्रकारचं एक डिझाईन आहे किंवा कलर मध्ये बरोबर. तिसऱ्यांवर आहे ना एक वेगळी डिझाईन पण येते कलर बरोबरच. बरोबर, वेगळी एक डिझाईन पण येते कलर बरोबरच. तर हे जे आहेत हे लाळी आहेत. इकडे छोटीशी कुर्ली आहे बघा, ते त्या करपातलं काही जीव आहेत, छोटे जीव जंतू ते तो खातोय. येस तर नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर आपण उद्योग, व्यवसाय, राहणीमान आणि कोकण यावरचे विविध प्रकारचे विषयांवर आपण व्हिडिओज नेहमीच तुमच्यापर्यंत आणत असतो. तर आज पण जो व्हिडिओ आपण दाखवणार आहोत ना, तो एक वेगळा विषय आहे. सुंदर असा एक अनुभव आपल्याला सगळ्यांना करायला मिळणार आहे. तुमच्याबरोबर माझ्यासाठी हा एक सुंदर असा नवीन अनुभव असणार आहे. तर आपण जाणार आहोत शिंपल्या काढायला. तर आता शिंपल्या मी खाल्लेल्या आहे लहानपणापासून, पण हे कुठे मिळतात, कशा प्रकारे मिळतात, कशा प्रकारे आपल्याला मिळवाव्या लागतात ह्याची मला अजिबात काही कल्पना नाही. तर सचिन दादा आपल्याला खाडीमध्ये घेऊन जाणार आहे मुळे या प्रजातीचे शिंपले जे आहेत ना हे काढायला. तर आता आपण हॉटेलवर आहोत. थोड्या वेळानंतर आपण हॉटेल क्लोजिंग केल्यानंतर संध्याकाळी आपण जाणार आहोत हडी इथल्या खाडीमध्ये आणि आपण तिथे जाणार आहोत मुळे काढायला. अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये बराचसा ॲडव्हेंचर असणार आहे. बरीचशी माहिती ही मलाही नवीन मिळणार आहे आणि तुमच्यापर्यंत आपण ते पोहोचवणार आहोत. चला तर मग आता डायरेक्टली भेटूया आपल्या खाडीमध्ये. येस तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत खाडीमध्ये. सचिन दादा आपल्याला घेऊन आलेला आहे आणि आपल्यासोबत आहे आदिराज, लकी आहे आणि सचिन दादा आहे. तर आज आपण ना मुळे गोळा करायला आलेलो आहोत. तर नेमकं मुळे काय असतं हे सचिन दादा नंतर आपल्याला सांगेल. तर हे बघा, मस्तपैकी ना असा एक मड होय, मस्तपैकी मड बात करून आज आपण जाणार आहोत. तर इथे आता चपला काढूया आधी. मग इथेच बसणार काय? तर आपण चपला काढलेली आहेत आणि मोबाईल ना आधी अशा खिशात ठेवूया ज्या खिशामध्ये झिप आहे. मोबाईल, गाडीची चावी. आता कसं वाटतंय? डॅडू सगळीकडे मजा करायला जातो तर सगळं काय धमाल असतं की सगळीकडे. तर येस, आता हे बघा, आता मस्तपैकी आपण चिखलातनं जाणार आहोत आणि चिखलाच्या खाली ना खडक आहेत. खडक पूर्ण चिखल नाही आहे, तर ते खडक पण जरा जरा लागत आहेत. आणि आपल्याबरोबर आदिराज आला आहे. आदिराज, युअर अ ब्रेव्ह बॉय. मज्जा आहे रे, आता मजा बघ, पुढे मजा येणार आहे. तर ते बघा, तिथे ना ऑलरेडी बरीच गावातली माणसं आपली आलेली आहेत जे मुळे काढत आहेत. तर सचिन दादा, आता ओटी लागली आहे का रे? त्यामुळे पाणी नाही तर भरती कवरपर्यंत पाणी असता. अच्छा, तर आता ओटी लागल्यामुळे ना पाणी कमी झालं आहे आणि पाणी कमी झाल्यामुळे मग इथे आता आपल्याला मुळे गोळा करायला मिळणार. आणि भरती असते ना तेव्हा इकडे पूर्णपणे पाणी असतं. तर या व्हिडिओमध्ये खरं सांगायला गेलं तर जास्त इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देऊ शकणार नाही, कारण माझ्यासाठी हा पहिला एक्सपिरियन्स आहे. तर आपल्याबरोबर सचिन दादा आहे, लकी आहे, ज्यांनी याच्या अगोदरही याच्यावर व्हिडिओ केलेला आहे. तर आपण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन त्यांच्याकडनं घेऊया आणि स्वतः हा ॲडव्हेंचर जो आहे किंवा जो अनुभव आहे ना हा एन्जॉय करूया. मस्त, काय जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. आता इकडे पण ना आपल्याला थोडं सावध आपल्याला चालावं लागतं, कारण इकडे ना आतमध्ये हे बघा, हे जे असे खडक वगैरे आहेत ना तर ते पायाला टोचू शकतात. चला जरा आज चल रे. गावला हे बघा, आता इकडे ना सचिन दादानी एक सॅम्पल दाखवलं आहे. हे असेच खायचे नाहीत, ते असे वाळूतनं काढायचे. बघा, हे असे ना वाळूतनं आपल्याला खणून काढायचे आहेत. हे बघ, हे क्षितिज, हे जेव्हा आपण वाळूतनं काढतो ना, पाण्यात असतात ना तेव्हा ती वाळू इझिली निघते. त्यामुळे लोक वाळूत बसून काढतात. ओ, पाण्यात बसून काढतात. पाण्यात बसून काढतात. ओ, आता इथे पण तुला मिळू शकतात. बरोबर, पण ती वाळू खणायला हार्ड जाणार. सर्वात बेस्ट काय माहिती का, तो पंजा येतो लोखंडी. बरोबर, तो घेऊन चालायचा. परफेक्ट. हो बरोबर. तर आता इथे ना सचिन दादांनी आपल्याला काही मुळे काढून दाखवले.
पण तो म्हणतो की तिथे जी माणसं आहेत ना ती पाण्यात बसून काढतायत. त्याचं कारण असं आहे की सचिन दादा आता इथे खणत होता ना तर जरा जड जातं खणायला, कारण इथे चिखल आहे जड, आणि पाण्यामध्ये ते इझिली आपली वाळू आहे ना ती काढता येते. अरे आणि ही ना ह्याला करप म्हणतात, करप, कालवं किंवा करप. हे बघा ही ह्याला ना जबरदस्त धारदार ना अशी टोक असते, ह्याच्यावर जर पाय पडला तर 100% कापला जाणार. हे बघा, तर अशा प्रकारे आपल्याला आज मुळे हे आपण काढणार आहोत. कशाला नाही आदिराज, घाल रे तू हात, काढ बिंदास. काय काय हे टी शर्टवर काय लिहिलं रे तुझा? उभा राहा जरा, दाखव मला. तुम्ही मोमोज खा, मी तर मोदक खाणार. जबरदस्त. कोणाचं रे टी शर्ट हो? बायक्याचो? बंटी काकाचो. वस्त्रकलाचो. तर हा टी शर्ट वस्त्रकलाचो होता. जबरदस्त आपल्या मित्र बंटी कांबळीचा ब्रँड आहे. जर तुम्हालाही असे कोट्सवाले टी शर्ट्स घ्यायचे असतील तर खाली मी लिंक तुम्हाला देतो. हे बघा मस्त ना अशी सुकती पडलेली आहे, त्यामुळे इथे गावातले, गावाच्या जवळपासची मंडळी जी आहेत ना ही सगळी मुळा गोळा करायला आलेली आहेत. तर आता सचिन दादा तिकडे मागे वाळूत काढतो आहे, आपण आता पाण्यात आलेलो आहोत. तर आपण पण प्रयत्न करूया, बघूया आपल्याला काय मिळतं आहे काय. काय नाही, ह्याच्यामध्ये हात घालताना आपल्याला जरा काळजीपूर्वक घालावा लागणार, कारण खाली करप पण असू शकतात. अशा प्रकारे आपल्याला मुळे सापडणार आहेत. छोटे असले ना तर टेस्टला भारी लागतो ना. आपल्याकडे नवीन फिशरमॅन पण आता तयार होत आहेत. लकी आता फिशिंगमधलं ना त्याला थिअरी ऑलमोस्ट पूर्णच माहिती असेल, इतक्या वर्ष आता यूट्यूबमध्ये आणि फिशिंगचे व्हिडिओज बनवून आता प्रॅक्टिकल पण शिकतो हा लकी. बघा सचिन दादानी मुठभर तरी मस्तपैकी मुळे गोळा केले आहेत. तर इकडे एका काकानी ना बेताची एक फाटी आणलेली आहे, जिकडे डायरेक्टली काढून ना त्याच्यात टाकल्याने मी काय होतं त्याच्यामध्ये पाणी जातं आणि मग ते चांडले जाते. बघा मुळे ना धुतले पण जातात. हे बघा अशा प्रकारे काकांनी इथे मस्त बरेचसे मुळा गोळा केलेले आहेत. मस्त. चल सगळी मंडळी इकडे आहे. ये रे काय ते बघते काका, बघून हसतात तुला. असं काय रडतो? पाणी एवढंच आहे, ढोपरभर पण नाही. चल ये. हे बघा इथं इकडे आणखीन एक आपले दादा असे. दादा तुमचं नाव काय? प्रथमेश. प्रथमेश दादा, फेमस दादा मुळ्यासाठी. बघ मुळ्या प्रथमेश दादानी जबरदस्त अशा मुळ्या गोळा केल्यात. तुम्ही हैल्याच हडी गावचे दादा तुम्ही? वा, साधारण किती वाजता येलात तुम्ही? 3 वाजता येलेत. बघा जबरदस्त. काय नाही करायचं, ओढू नको. प्रथमेश दादा 3 वाजता येले. तसेच बरीचशी मंडळी या तिकडे मागे ना एक हे होते 2 मित्र आलेले, ते धामापूरवरून आलेले. लकीचे सगळे आता सबस्क्रायबर मित्रमंडळी भेटत आहे तिकडे. बघा आता त्या दादांनी ना एक कापड आणलं आहे, त्याला जाळीसारखं आहे. तर ते त्याच्यामध्ये मुळे गोळा करतात आणि मग पाण्यातनं पटकन धुवून टाकतात, मग ते येतात. जबरदस्त. बघा मस्त. आम्ही उगाच फिरा बस खाली आता, बस पाण्यात बस. हे बघा आता आपण पण आलो. हे बघा क्या बात आहे. सचिन दादा आता हे जे मुळे आता पडलेले आहेत जे आपण आता गोळा करतो, त्याचं म्हणजे आता मासे आपण म्हणतो की बा उन्हाळ्यात एक प्रकारचे मासे गावतात किंवा हिवाळ्यात एका प्रकारचे मासे गावतात. ते मुळे 12ही महिने असतात की काय प्रकार आहे? 12ही महिने नाही, पावसाळा गेलो काय. अच्छा, इंटरव्ह्यू घेतलास तरी काय. घेऊया आपण त्या काकांकडे जाऊया. सचिन दादा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो. आता आपण काकांकडे जाऊया. सच्या म्हणतोलो हेंका मी मुळे सचिन म्हणतोलो आम्ही हेंका मुळे काढूक आणलो आणि हे टाइमपास करतात. रोजचे हजेरीवाले आहेत. मला हाय रजिस्टर म्हणतात त्यांचा.
बुकिंग आहे तुमची? हो काल आमच्या हॉटेलवाले होते, पोलंड सुनील. काय नाही काका. हां काका तुम्ही सांगा होतास की मुळे हे दरवर्षी पडतात की कसा काय? दर 3 वर्षांनी पडतात. आणि खयच्या सीझनमध्ये पडतं की कधी पडतात असं काय? असं नाही, 3 वर्षांनी एकदा. 3 वर्षांनी एकदा. पण त्या असं आहे म्हणजे साधारण फेब्रुवारी मार्च एप्रिलच्या मध्ये. आणि वा, तुम्ही आता हडी गावातले तुम्ही? अच्छा, नाव काय तुमचा? प्रकाश दळबागकर. ओके, तर प्रकाश दादांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की दर 3 वर्षांनी जवळपास पडतात हे मुळे. आणि मग अशाच प्रकारे गावातली जी मित्रमंडळी आहेत आणि लांब लांबून पण बरीचशी माणसं आलेली आहेत ती तिथे. जसं आपण बघितलं की धामापूरवरनं काही मुलं आलेली आहेत, तेही. व्हिडिओ काढून ने. होय होय, अरे आम्ही आता करतो व्हिडिओ. येस, ओके काका बोल ना, काय म्हणतो? येस, तर इकडे आता लकी पण ट्रेडिशनल फॉर्ममध्ये आलेला आहे मस्तपैकी. क्या बात आहे. लकी ऑप्शन दिले आहेस बीचवर भिजणे आणि मुळे गोळा करताना भिजणे, काय सिलेक्ट करशील? मुळे गोळा करताना क्या बात आहे. कामं होतात ना एक साथ. हो, पोटाचा पण होता, मनाचा पण होता. क्या बात आहे. पैसे वाचतात, पैसे जबरदस्त. पैसे मिळतात. तर आता जबरदस्त. येस, तर असं ना, आता मगाशी आपण सगळे इथे काढत होतो. आता थोडं आपण पुढे सरकत जातो. बेसिकली जागा आपल्याला बदलत राहायची आहे, कारण एका ठिकाणी जर आपण काढले ना तर परत इमिडिएटली त्या ठिकाणी मिळणार नाही. आणखीन अर्ध्या 1 तासांनी जसे ह्या पाण्याच्या लाटा येत आहेत तशा त्या खालून येतील तिथे. पण जरा पुढे सरकत गेलो की मिळण्याची शक्यताही जास्त असते. आणि आता मगाशी आपण आलेलो ना तेव्हा तिथे जास्त मंडळी नव्हती. आता तिथे अजून पण माणसं यायला सुरू झालेली आहेत. जबरदस्त. काही गावात ना थोडी स्मार्ट माणसं असतात. आता हा कसा बसला बघा उन्हाच्या विरुद्ध दिशेने. बाकी सगळे कसे बसले आहेत बघा. बघा सगळे उन्हाच्या दिशेने बसले आहेत आणि हा स्मार्ट माणूस आमचा उलट बसला. मुंबई को पाठवता काय सच्च्या काय हो. चला त्या या दादांचे आता खावच्यासाठी गोळा झालेले आहेत. काकांनो, आता आज असा काय वारा? सोमवार. तर आज तर तुम्ही त्या खाशात नाही की खातास? हां, मग आता आहे का? आता गोळा केल्यानंतर आपण ठेवतलो कसे आणि कशा प्रकारे हा शिजवतलो जरा सांगा. आता नेऊन ठेवणार, हां पकडून ठेवणार असे हां, जमल्यावरती. बरोबर. आणि नंतर मग ते उकडायचे. अच्छा, मग ते उघडतले जरा. उकळल्यानंतर ती शिंपल्याचं बाजूला काढायचे. बरोबर. आणि बाकी काय वाटप करून वरण देतो ते. हां, म्हणजे ह्याचा सारव करू शकतो, हलक्या फ्राय करू शकतो, चपाती बरोबर खाऊ शकतो, टमाटर कांद्यावर आपण परतू शकतो. हां, हो, मस्त लागतात, टेस्टी. वा. ते पकडून जमिनीवरती हां, 2 दिवस खराब होत नाही. 2 दिवसापर्यंत पाणी खरं. लावायचं नाही, गोड पाणी. अच्छा. हां, तिला भिजवायचं नाही अजिबात. हां, तर आता हे महत्वाचं आहे. काकांनी ना आता आपल्याला एक महत्त्व. काका तुमचं नाव विचारलं आहे ना मी? आमचं नाव बाळा परब. थांबा, हे का बंद करूया. हां, बाळा परब. तर आता नाव माझं बाळा परब होतं. ओके, तर परब काका आहेत ना ते सच्याचे आपल्या मामा असतात. तर त्यांनी ना सुंदर अशी माहिती दिली की हे जे मुळे आहेत हे जवळपास 2 दिवस हे टिकू शकतात. फक्त त्याला गोडा पाणी लावायचं नाही. ते गेल्यानंतर ना ते असे पसरून ठेवतात आणि 2 दिवसपर्यंत ते मस्तपैकी राहतात. फक्त गोडा पाणी लावलं आणि त्यांना धुतलं तर ते लवकर खराब होऊ शकतात. पण काकांनो, आता हे जे मुळे आता आपण गोळा करतो हे विक्रीसाठी माणसं गोळा करतात की स्वतःच्या खाण्यासाठी? स्वतः खाण्यासाठी. काही लोक अच्छा, आहेत विक्रीसाठी करतात. खाण्यासाठी. आणखीन एक प्रश्न ना, ह्यो माझा वैयक्तिक प्रश्न. आता मुळे आणि आपण जे तिसरे म्हणतो आहे त्याच्यातला फरक काय असता? वेगळे आणि मुळे वेगळे. चविको वेगळे लागतात, चवीला वेगळे. पण तेव अशाच प्रकारे गोळा होतात. पण ते तिसरे चविष्ट असतात. पण अच्छा आणि हे जरा बुळबुळीत म्हणजे कप होते जास्त. नाही अच्छा खायचे नाही. अच्छा. तिसरे जवळजवळ बघशील ना तर काळे पण साधारण असतात, काळे काळ्या रंगाचे 2 असतात. वर्ष अगोदर चिपी जे आहे आपलं चिपी एअरपोर्ट आहे बरोबर. त्याच्या खाली त्यांची जी खाडी आहे त्या खाडीमध्ये ते पडले, म्हणजे तारकर्लीच्या खाडीत पडलेले. ओके. पण ते काढताना आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण आहे त्याचा. ते ओके. काढताना तिथे आहे ना, इथे बऱ्यापैकी वाळू आहे. बरोबर. ते तुला जर बघशील तर
करप फार कमी आहेत. बरोबर. तिथे आहे ना काढताना कच भरपूर आहे करपाची, हां, त्यामुळे प्रत्येक वेळेला काढताना ना ती कच लागत असते. आणि हे कसे वरच्यावर मिळतात, बरोबर. त्यांना जरा खाली जावं लागतं. आणि तिसऱ्याला जी मागणी आहे ती गोवा राज्यामध्ये भरपूर आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. आणि तिथून जास्त तिसरे आपल्याकडे दरामध्येही फरक आहे का तिसऱ्याच्या आणि मुळ्याच्या रेटमध्ये? साईज मध्ये फरक असतो. जर तुम्ही बघाल तर हे जे लाळीये मुळे आहेत, हे बघा, हे अशा प्रकारचं एक डिझाईन आहे किंवा कलर मध्ये आहेत. बरोबर. तिसऱ्यांवर आहे ना एक वेगळी डिझाईन पण येते कलर बरोबरच. बरोबर. वेगळी एक डिझाईन पण येते कलर बरोबरच. तर हे जे आहेत हे लाळी आहेत, ह्याच्यामध्ये करमाळे येतात, हे लाळी आहेत. अच्छा. लाळी म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये जास्त लाळ असते बेसिकली, चिकटपणा असतो. चिकटपणा असतो आणि ह्याचं सेवन जास्त करायचं नाही, म्हणजे जास्त खायचे नाहीत. बरोबर. टेस्टसाठी एक नंबर असतो, पण जास्त जर खाल्ले तर कफ होण्याचे चान्सेस भरपूर जास्त असतात. तर तो एक त्याचा डिसएडव्हान्टेज. टेस्टसाठी खूप चांगलं आहे. एकदा दोनदा ठीक आहे तुम्हाला वीक मधनं, पण जास्त खाऊ नका. ओके. तर जबरदस्त माहिती आपल्याला लकी दादाने दिली आहे. तर आता आपल्या चॅनलवर ही माहिती आपण पहिल्यांदा देतोय, पण गेली 7 ते 8 वर्ष लकी दादा फिशिंग संबंधित आपल्या गावातले, आपल्या गावच्या जवळपासले माझे 2 व्हिडिओ आहेत त्याचे. क्या बात आहे. तिसऱ्याचा व्हिडिओ जो आहे तो चिपीतला आहे, चिपीमध्ये आहे. जबरदस्त. तोडाईचा व्हिडिओ आहे देवगडातला आहे. तोडाईचा व्हिडिओ कारकर्लीतला आहे. बरोबर. त्याच्यानंतर ग्रीन मसल म्हणजे शिनाने. तर शिनानेचे देखील हे समोरचे बेट आहे बघा. बरोबर. या बेटावर देखील शेती होते. बरोबर. शिनानेचे आहेत, कालवाची आहेत. शेणाने जास्त प्रमाणात गोव्यामध्ये जास्त हे खूप मोठा डिमांड सेल होतं. बरोबर. आणि शिनाण्याची शेती आपल्या या सिंधुदुर्गामध्ये, रादर या पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये जिथे समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी होते. आणि शिनाण्याचे जे सीड्स आहेत ते कर्नाटकामधनं इथे येतात. ओके. आणि मग ते सीड्स छोट्या प्रमाणात असतात, तिथे शेती केली जाते आणि ते मोठे करून मग पुन्हा गोव्यामध्ये विकले जातात. तर शिनाण्याला गोव्यामध्ये जास्त डिमांड असल्यामुळे ते आपल्याकडे एक म्हाराई म्हणून प्रकार मिळतो जो चिखलामध्ये, त्याचा देखील व्हिडिओ आहे. ओके. तर हे सगळे आपला नेक्स्ट व्हिडिओ शिंपल्याच्या प्रजातीमध्ये येणाऱ्या गोष्टी. ओके. शेलफिश आपण जे म्हणतो, तर सचिन दादा म्हणतोय आता म्हाराईचा नेक्स्ट व्हिडिओ सचिन दादा आपल्याला सांगेल की कुठे म्हाराई आपल्याला गोळा करायला जायचं आहे, तर तेही आपण दाखवू. तर मालवणी लाईफ हा यूट्यूब चॅनल जर तुम्ही बघाल ना, तर तुम्हाला बऱ्याचशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज कोकणातले, म्हणजे लकी नेहमीच सांगतो की पालघर टू बांदा म्हणजे पूर्ण जो कोकणपट्टा आहे ना, तो लकीने कवर केलेला आहे. अनेक प्रकारचे व्हिडिओज बघितले आहेत आणि त्याच्याकडनंच प्रेरित होऊन आपण ही एक छोटं एक इन्फॉर्मेटिव्ह चॅनल तुमच्यासाठी आणलेलं आहे, ज्याच्यामध्ये असेच कोकणाच्या जवळपासचे छान छान व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी आणतो. तर आता इथे दादा आणखीन एक आहेत, ते बघा, ते हाताने आणि पायाने, म्हणजे तेवढं फास्ट होणार आणि तेवढं लवकर आपल्याला कळतं की आपल्याला मुळे लागलेले आहेत की नाही. सुंदर अशी माहिती मुळे आणि तिसऱ्याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळालेली आहे. हां सचिन दादा, आता हे मुळे जे आता हे आपल्या आता या उथळ पाण्यात गावलेले असतात, बरोबर, तर हे समुद्रातूनच वाहून येतात की ते कसा काय, त्याचा सिस्टम काय हा? इथे तयार होतं. बरोबर. इथे तयार होतात ना, ते समुद्रामधनं डीप सी मधनं वाहून वगैरे काही येत नाहीत ते. इथे तयार होतात. फक्त काही मधल्या काळात ना हे आपण केज वगैरे केलेले ना, त्याचे ते केमिकल वगैरे म्हणजे ते औषध वगैरे असायचे ना, त्याच्यामुळे ते आणि वाळू काढतात, त्याच्यामुळे बरंचसे. बरोबर. आणि एक मोठं हे काय होतं की मगाशी मी जसं शिनाण्याचं तुला सांगितलं ना, बरोबर, की जो तारा मुंबरी मिठमुंबरीचा जो ब्रिज आहे, बरोबर, त्या ब्रिज खाली त्यावेळेला बरेच शिनाणे मिळायचे. आणि असं म्हणतात की तो त्यांचा केंद्रबिंदू होता, तिथे भरपूर प्रमाणात मिळत होते. पण जेव्हा तो ब्रिज झाला आणि ब्रिजच्या वापरासाठी जेव्हा केमिकल वापरलं गेलं रॅपिड हार्डनिंग सिमेंटसाठी आणि जे लागतं, बरोबर, तर त्या केमिकलमुळे मग तिकडची ती उत्पत्तीच बंद झाली आणि तिथे शिनाने मिळायचेच बंद झाले. बरोबर. आता तिथे काहीच नाही मिळत, आता फक्त तिथे तोडाही मिळतात बरोबर प्रमाणात, पण शिनाने बंद झाले. तर आपण म्हणतो डेव्हलपमेंटल इम्पॅक्ट, की जे काही गोष्टी आपण आपल्या सोयीसाठी करतो ते कुठे ना कुठे आपली सोय आणि त्याच्यामुळे आपली गैरसोय ही होते. आणि सचिन दादा, आता नेहमी आपण जिकडे फिशिंगला जातो आपल्या हडीच्या खाडीत, तिथे मिळत नाहीत मुळे, तिथे फक्त आपले काळुंद्र म्हण किंवा इतर जे मासे आपण आपल्या व्हिडिओमध्ये अगोदर दाखवलेले आहेत ते. ओके. तर आता आपल्याला मुळे काढून जवळपास 1 तासाच्या वर झालेलं आहे. 1 तास 10-15 मिनटं काहीतरी झालं आहे, 1.25 तास झाला आहे. आणि 1.25 तासात ना आपण एवढे मुळे गोळा केले आहेत, दाखवतो तुम्हाला. बघा मस्तपैकी जवळपास
1-1.5 शेर 2 शेर बहुतेक आहे ते मस्त. आणि सचिनदादांनी पण ना पिशवी जी आणली आहे ती भारी आहे. हे बघा आता ह्यांनी या मुळ्यांना ना लाळी मुळे म्हणतात, म्हणजे त्याच्यामध्ये ना लाळ असते. आता ही बघा ही पाण्याची धार दिसते आहे ना, ते ॲक्च्युली पाणी नाही आहे, ते आतमधली लाळ आहे. त्यामुळे बघा कसं ते गळतं आहे, जबरदस्त. सचिन आणि लकी अजून काम करत आहेत. आपलं काम पिशवी धरून ठेवायचं आहे आणि खिशात सगळ्यांचे मोबाईल आहेत. आणि आदिराज पण चांगलं काम करतो. दाखव किती शोधलेस तू. वाव यार, डॅडूचे पण त्याच्यात आहेत. ओके, एक आहे डॅडूंचा. वाव, तुमचा कॉन्फिडन्स काका तुमचा कॉन्फिडन्स भारी होता. तुम्ही पिशी केवढी घेऊन येईल आता बघा. आमका वाटले आज आमका काय गावात येत नाही. काका फुल तयारी दिली. आमका वाटलं आज आमका काय गावात येत नाही. ओके, काकांचा कसा त्यांच्या पुरती झालेत, बस झाले, सगळ्यांका गावाक होय. ओके, काही नावाने ओळखतात. तर खरं नाव माहिती आहे ना तुला काय? बघा या व्यक्तीचं खरं नाव ना लक्ष्मीकांत आहे आणि हे सिद्ध झालं. हे बघा लक्ष्मीचा पती आहे. बघितलं ना, एवढ्या माणसांपैकी कोणालाच कॉईन मिळाली नसणार. चल येस, तर अशाच प्रकारे जवळपास 2 तास आपण होतो या खाडीत आणि बऱ्याच प्रमाणात आपण मुळे मिळवले. आपल्यासाठी जरी ही एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी असेल किंवा आपण एक गंमत मजा मस्तीसाठी आलेलो आहोत, तरी बऱ्याचशा लोकांसाठी हे व्यवसाय देखील आहे. याच प्रकारे आपले मुळे मिळवून आता झालेले आहेत आणि बऱ्याच प्रमाणात आपण मुळे मिळवले. सचिन दादा पिशी जरा दाखव आपली. उघडून नको दाखव, अशीच दाखव. हे बघा जबरदस्त. तर असे आपले हे लाळेमुळे काढायला सचिन दादा आपल्याला घेऊन आला. तर सचिन दादाचंही यूट्यूब चॅनल आहे सृष्टीज व्लॉग्स. खाली मी लिंक तुम्हाला देईनच, नक्कीच सबस्क्राईब करा. बऱ्याच गोष्टी असतात रे वेगवेगळ्या. आता हे बघ ना, हा एक वेगळा प्रकार बघ. काय आहे हे मला माहिती नाही, पण ते असं तुला बऱ्याच ठिकाणी बरोबर सगळीकडे तुला दिसणार. नेचर आहे, नेचर. हा बऱ्याच गोष्टी आमच्या नदीत पण असतात. बरोबर, गोष्टी बघायला मिळतात. याच प्रकारे आजचा हा आपला व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. खूप मजा आली. एक नवीन अनुभव यूट्यूबमुळे मलाही घेता आला आणि आपल्या चॅनलमुळे हा अनुभव तुमच्यापर्यंतही मला पोचवता येत आहे. आणि जर असेच छान छान व्हिडिओज कोकणातले, कोकणाच्या जवळपासचे, गावातल्या एका व्यक्तीचे राहणीमानाचे जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच खाली या व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो प्रेस करा. आणि जर चॅनलवर नवीन आहात तर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप धमाल, खूप मज्जा, खूप ट्रेडिशन हे नेहमीच आपल्या चॅनलवर आपण दाखवत असतो. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया.